शेतकरी कर्जमाफी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजनेचे वारंवार आणि सातत्याने येणारे अपडेट आपण आपल्या पेजवर आणि चॅनलवर पाहत आहोत। यातील एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तिसरी यादी, या कर्जमाफी योजनेअंतर्गत तिसरी आता महत्त्वाची यादी प्रकाशित झाली असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत। आपल्या जिल्ह्यातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या गावातील देखील याद्या तुम्ही त्या ठिकाणी पाहून तुमची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। आता या ई-केवायसी बाबत देखील अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत, त्या देखील प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या तिसऱ्या यादीमध्ये अनेक वेगवेगळ्या बँकांमधील देखील शेतकऱ्यांची नावे आल्याने त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे। अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही तुमचे आभारी आहोत या कर्जमाफी योजनेसाठी असे देखील बोलले गेले। लक्षात घ्या, या तिसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांच्या रकमा देखील आपण पाहिल्या होत्या। या रकमेमध्ये 1,95,000, 1,96,000, 1,91,000, 85,000, 1.5 लाख अशा पद्धतीने शेतकऱ्यांची नावे आल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे। आता ही कर्जमाफीची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्वरित जमा करण्याबाबतची देखील आदेश देण्यात आले असून 31 जुलै आधी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे शेतकरी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतील त्यांना आम्ही त्या ठिकाणी रकमा देऊ असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले होते। आता या तिसऱ्या यादीमध्ये नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावे आहेत, किती शेतकऱ्यांची यादी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तुमचे नाव यामध्ये पाहू शकता। त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी विचारले की आम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहोत, मात्र आमचे नाव यादीमध्ये का आले नाही, दुसरी यादी कधी येणार, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे का नाही, त्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होईल, 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांवर रक्कम आहे त्यांचे देखील काय होणार, चला सर्व सविस्तर माहिती आणि या ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणींची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत। या कर्जमाफीबाबतचे सर्व रेग्युलर अपडेट पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, पहिली यादी 533 शेतकऱ्यांची, त्यानंतर दुसरी यादी आपण पाहिली होती की फक्त पुणे जिल्ह्याची 60,000 शेतकऱ्यांची आली होती, म्हणजेच की पहिल्या दोन यादीनुसार जवळपास 65,000 शेतकऱ्यांचा समावेश पहिल्या दोन याद्यांमध्ये होता। काल रात्री एक महत्त्वाची यादी या कर्जमाफीमधील आली, ज्या यादीमध्ये राज्यातील जवळपास 16 लाख शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता आणि अशा पद्धतीने जवळपास राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी आता पूर्ण झाली असून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया देखील सुरू आहे। आता या ई-केवायसी बाबत अनेक शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आधी आपण पाहूया। तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं, त्यांची कर्जमाफीची रक्कम ही वेगळी आहे आणि त्यांचे जे कर्ज होते ते वेगळे दाखवत आहे। म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला फोन करून विचारले की आमचे कर्ज हे 85,000 रुपये आहे, परंतु कर्जमाफीच्या रकमेमध्ये 70,000 किंवा त्या ठिकाणी 56,000 दाखवत आहे। तर अशा वेळी आम्ही काय करू, आम्ही आमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ की त्या ठिकाणी तक्रार करू। तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळी तुम्ही स्वतः लगेच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नका, कारण जर तुमची कर्जाची रक्कम आणि तुमचे कर्जमाफीमध्ये तुम्हाला जमा झालेली रक्कम या दोन गोष्टींमध्ये तफावत असल्यास तुम्हाला कर्जमाफीसाठी अडचणी येऊ शकतात। म्हणून अशा वेळी तुम्ही तुमची बँक असेल किंवा तुमची सोसायटी असेल यांच्याशी जाऊन तुम्ही चर्चा करा, तुमची कर्जमाफीच्या रकमेमध्ये आणि तुमच्या कर्जाच्या रकमेमध्ये तफावत का दाखवत आहे याबाबतची कारणं त्या ठिकाणी विचारू शकता आणि त्यानंतर त्यांच्या सल्ल्यानेच पुढील प्रक्रिया करा। कारण आपण पाहिलं होतं की या कर्जमाफीसाठी प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हास्तरीय समिती नेमली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ही समिती हीच काम करणार होती की ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज रकमेमध्ये तफावत आहे त्या शेतकऱ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी घेऊन त्याचे निरसन करणे असेल काय असेल, परंतु यासाठी तुमची तक्रार देखील त्या ठिकाणी जाणं आवश्यक असणार आहे। म्हणून ज्या शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं की ई-केवायसी बाबत आमच्या रकमांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे किंवा रकमा आमच्या वेगवेगळ्या दाखवत आहे, कर्ज वेगळं आहे आणि रक्कम वेगळी आहे, तर अशा वेळी तुम्ही ई-केवायसी स्वतःहून लगेच करू नका, खात्री करून घ्या, बँकेशी अधिकाऱ्यांशी बोला आणि त्यानंतरच तुमची ई-केवायसी करायची का नाही किंवा तक्रार करायची याबाबतची खात्री करून घ्या। कारण तुमच्या ई-केवायसी करताना त्या ठिकाणी बघा संपूर्णपणे तक्रार करण्यासाठी देखील तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। आता ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी होणार आहे, ई-केवायसी झाल्यानंतर पावती येत आहे। आता अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी करताना त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन होत आहेत आणि ही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी ई-केवायसी करताना असमर्थ होत आहेत। तर लक्षात घ्या, सध्या काय झालं की राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफीची यादी आल्यामुळे सर्व शेतकरी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी करायला जात आहेत। अशा वेळी थोडं थांबून करा, रात्री उशिरा प्रयत्न करा, आपले सरकार सेवा केंद्रवाल्याशी विनंती करून संध्याकाळी तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही आणि एकदा का ई-केवायसी झाल्यानंतर तुम्हालाही तुमची कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। आता याबाबत बघा 31 जुलैपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करू असे देखील आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते। साधारणपणे आता उद्या रविवार आहे, आता रविवार झाल्यानंतर
सोमवारी याचा GR येईल असे देखील बोललं जात आहे. आणि हा GR खूप जास्त महत्त्वाचा, कारण या 17 लाख शेतकऱ्यांसाठीची ती 13,000 कोटींची तरतूद होती. त्या 13,000 कोटींच्या वितरणासाठी त्या ठिकाणी तर सरकार मान्यता देईल. आणि एकदा का हे 13,000 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले की त्यानंतर कर्जमाफीची पुढची यादी अर्थातच चौथी यादी येईल. या चौथ्या यादीमध्ये आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ दिला जातोय का? कारण जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांनी याबाबत नक्कीच नाराजी व्यक्त केली आहे. एकतर तुम्ही कर्जमाफी 2 लाख रुपयांची केली आहे, प्रोत्साहनपर अनुदान फक्त 50,000 रुपये केले आहे. त्यातही सुरुवातीला तुम्ही प्राधान्य त्या शेतकऱ्यांना दिलं आहे जे कर्ज थकीत आहे त्यांना दिलं. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना ना प्राधान्य मिळाले ना त्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या. आणि अशा पद्धतीने नक्कीच शेतकरी नाराज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची याबाबतची दखल घेतली जाते का? आणि सुरुवातीला म्हणजे चौथी यादी जी येईल त्या यादीमध्ये आधी प्रोत्साहनपर अनुदान असणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ दिला जातोय की काय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रोत्साहनपर अनुदानासाठी राज्यातील 23 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. लक्षात घ्या, या 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आणि या 23 लाखांपैकी सुरुवातीला काही प्रमाणामध्ये 10-12 लाख शेतकऱ्यांची यादी येऊन त्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तिसऱ्या यादीमध्ये एक महत्त्वाची उल्लेखनीय बाब म्हणजे पहिल्या 2 याद्यांमध्ये फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश होता. आता तिसरी जी कर्जमाफीची यादी आहे या यादीमध्ये स्टेट बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युको बँक असेल किंवा इतरही अनेक बँका असतील, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक असेल, या बँकेतील देखील जे थकबाकीदार आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आणि शेतकरी देखील समाधान व्यक्त करत आहेत. तुमच्या कर्जमाफीबाबतची स्थिती काय आहे नक्की कमेंट करून सांगा. तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही समस्या असतील त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 1 लाख रुपये तरी कमीत कमी व्हावेत का हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगून व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.